सर्वांचं आपल्या या YouTube चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक पदाची तयारी करत असताना आज ऑब्जेक्शन घ्यायची शेवटची दिनांक होती. तुम्ही ऑब्जेक्शन घेतला असेल आणि बरेच विद्यार्थी टायपिंगच्या तयारीला लागले असतील. टायपिंगच्या तयारीला अगोदरच लागायला पाहिजे होते. बरेच विद्यार्थ्यांची टायपिंगची सुरुवात तर अगोदर झालेली असेल. परंतु आता मराठीची टायपिंग करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या. तर मित्रांनो, मराठी पॅसेज टाइप करत असताना एकूण 160 शॉर्ट कीज आहेत. परंतु कीबोर्डवर आपल्याला टाइप करत असताना पूर्ण 160 ला 160 कीवर्डचा वापर करायचा नाही. काही महत्त्वाचे शॉर्ट कीज आहेत ते आपल्याला पाठ करणं कंपल्सरीच आहे. कारण कीबोर्डवर आपल्याला ते मिळत नाहीत. लवकर मिळत नाही म्हणजे लवकर मिळत नाही याचा अर्थ आपल्याला ते मिळतच नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते पाठ करणं भागच आहे. आणि जर आपण ते पाठ केलं नाही तर आपला रिझल्ट कटू शकतो. कारण आता कमीत कमी टायपिंगसाठी तुम्हाला 18+ किंवा 17+ मार्क घ्यावेच लागतात मराठीमध्ये 20 पैकी. त्याच्यामुळे ह्या शॉर्ट कीज ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या महत्त्वाच्या शॉर्ट कीज आहेत ते आपल्याला पाठच करायचे आहेत. ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी जे फर्स्ट शॉर्ट कीज आहे ती आपल्याला पाठ करायची गरज नाही. आपल्याला मिळून जाते. अर्ध श देखील मित्रांनो मिळून जाते. रला उकार आहे हे देखील पाठ करायची काही गरज नाही. हे सोडून द्या तुम्ही. जो मी शॉर्ट की सांगत आहे पाठ करा, तीच केवळ पाठ करा. बाकीचे सोडून द्या. हे कीबोर्डवर आपल्याला मिळणार आहे. ज्याला राईट करतो त्या ठिकाणी बघून घ्या. हे सगळे शॉर्ट कीज आपल्याला कीबोर्डवर मिळणार आहेत, अवेलेबल आहेत. हे झाले. त्याच्यानंतर इथं ठ आहे, अर्ध ब आहे. शिफ्ट दाबून आपल्याला फक्त शिफ्ट दाबायचा आणि क ज्याच्यावर येते तो आपल्याला बटन त्या ठिकाणी दाबायचं. मध्ये जेवढे शॉर्ट कीज आहेत, अर्धे जेवढे अक्षर आहेत, अर्ध म असेल, अर्ध क असेल, थ असेल, ळ असेल, भ असेल, हे सर्व आपल्याला मिळणार आहेत. मित्रांनो, ह्या शॉर्ट कीज तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही. हे शॉर्ट कीज अवेलेबल आहेत. म्हणजेच कीबोर्डवरच तुम्हाला हे अक्षर मिळून जाणार आहेत सगळेच. फक्त आता मी ज्या शॉर्ट कीज तुम्हाला पाठ करायला सांगतो तेवढ्या शॉर्ट कीज तुम्ही पाठ करा. जेणेकरून आपल्याला टायपिंग करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. ह्या शॉर्ट कीज तुम्ही पाठ करू नका. ह्या शॉर्ट कीज म्हणजे हे बटन आहेत कीबोर्डवर तुम्हाला सहजता उपलब्ध होणार आहेत. कीबोर्डवर आहेत. पाहून घ्या कोणकोणत्या प्रकारच्या शॉर्ट कीज आहेत आणि ह्याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथून हे पूर्ण शॉर्ट कीज तुम्ही डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, आता हे महत्त्वाच्या शॉर्ट कीज आहेत. अक्षर ज्यावेळेस 1 ते 10 पर्यंत आपल्याला मराठीमध्ये टाइप करायचं असते, पॅसेजमध्ये आपल्याला देतात उदाहरणार्थ इसवी सन 1960, 1982, तर अशा वेळेस आपल्याला डायरेक्ट जे कीबोर्डवर इंग्लिशमध्ये दिसालेत 1, 2 ते दाबायचे नाहीत. तर इथं मात्र तुम्हाला 100% आणि 100% फक्त शॉर्ट कीचाच वापर करायचा आहे. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी तुम्हाला 5 हे अक्षर दाबायचं असेल तर तुम्हाला अल्टर +0 1 3 5 दाबावं लागणार आहे. तसंच 6, 7, 8 आणि 0 हे सर्व 1 ते 10 पर्यंतचे जे अक्षर आहेत 1, 2, 3 ते संपूर्ण तुम्हाला शॉर्ट कीज पाठच करावे लागणार आहे. शॉर्ट कीज पाहून घ्या काय आहे. अल्टर समान आहे, प्लस सर्वांना समान आहे. फक्त तुम्हाला आकडे 0, 1, 3, 5 पाठ करायचं. 6 ला अल्टर +0, 1, 3, 6 पाठ करा. +7 ला अल्टर +0, 1, 3, 7 अशा पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी 1 ला काय दाबायचं? अल्टर +0, 1, 3, 1 ते अल्टर +0, 1, 4, 0 म्हणजेच 1 ते 10 पर्यंतचे आकडे तुम्हाला पाठ होऊन जातात. हे मात्र मित्रांनो लक्ष करून पाठच करून ठेवा. आणि 100% कोर्टाचा पेपर असल्यामुळे इसवी सन हमखास विचारतात. इथं आपला मार्क कटू नये. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे शॉर्ट कीज आहेत. हे पाठ करा. त्याच्यानंतर क्र आहे. त्याच्यानंतर 112 अल्टर +0, 1, 5, 2 तर तुम्हाला सापडणार आहे. हे पण पाठ करावं लागणार आहे अर्ध त. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे अर्धचंद्र. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला मिळणार आहे, पाठ करायची गरज नाही. ख सुद्धा पाठ करायची गरज नाही. त्याच्यानंतर त्र सुद्धा पाठ करायची गरज नाही. त्र सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे कीबोर्डवर. हा मित्रांनो, त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्रासाठी जे आपण खालचं यूज करत असतो महाराष्ट्र फोर्ट, तर त्यासाठी हे महत्त्वाचं हे पाठच करून ठेवा. अल्टर +0, 1, 7, 0 हे पाठ करायची गरज नाही. हे पाठ करायची गरज नाही. हे सर्व अवेलेबल आहेत कीबोर्डवर. त्यानंतर मित्रांनो यापैकी सुद्धा एक पण पाठ करू नका. हे सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याला कीबोर्डवर.
जे महत्वाचे तेवढेच पाठ करा. सर्व जर पाठ करत बसाल तर कसं होईल आपलं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे जे आवश्यक बाबी आहेत तेवढ्याच पाठ करायच्या आणि तेवढेच मार्क आपल्याला मिळवायचे कमी वेळेमध्ये. हे जेवढे दिसत आहे ते सिंपल आहेत मित्रांनो. ओके. सर्वांना येतात आणि सर्वांना पाठ करायची काही गरज नाही. मला तर वाटत नाही की पाठ करायची काही गरज आहे. वरी सांगितलं होतं 1 साठी काय दाबायचं आहे? अल्टर प्लस 0 1 3 1. 2 साठी अल्टर प्लस 0 1 3 2. 3 साठी 4 साठी म्हणजे 1 ते 10 पर्यंत आपण वापरू शकता. 0 1 अल्टर प्लस 0 1 3 1 पासून ते अल्टर प्लस 0 1 4 0 पर्यंत यूज करता येते आपल्याला. आता मित्रांनो ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत. शॉर्ट कीज ते पाठच करा. पाठ जर केलं नाही तर मार्क गेला म्हणून समजा. गॅरंटी. चंद्रबिंदू पाठ करा. ओके. त्याच्यानंतर हे सुद्धा पाठ करा. अल्टर प्लस 0 1 3 सॉरी अल्टर प्लस 0 1 7 0. त्याच्यानंतर अर्ध य सुद्धा पाठ करा मित्रांनो. त्याच्यानंतर त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो कोष्टक. हे तुम्हाला 100% पाठच करावं लागणार आहे. शॉर्ट कीज अल्टर प्लस 0 1 8 8. त्याच्यानंतर दुसरं कोष्टक बंद. त्याच्यानंतर हे सुद्धा आपल्याला कीबोर्डवर मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्याचे शॉर्ट कीज पाठच करायचे. अल्टर प्लस 0 1 9 7. गतीसाठी देखील आपल्याला पाठ करायचा. अल्टर प्लस 0 2 4 सॉरी अल्टर प्लस 0 2 0 4. त्याच्यानंतर डबल खट्टा अशा प्रकारचे जे असतात त्यासाठी देखील आपल्याला शॉर्ट कीज पाठ करायच्या आहेत. अल्टर प्लस 0 2 0 5. तसेच ट देखील आपल्याला पाठ करायचं आहे. गट्टरसाठी जर शब्द आला असेल तर यूज करा अल्टर प्लस 0 2 0 6. जेवढे मी महत्त्वाचे सांगत असतो मित्रांनो तेवढेच पाठ करा. बाकी पाठ करायची काही गरज नाही. हे देखील पाठ करा. त्याच्यावर चिन्हासाठी हे देखील महत्त्वाचं आहे प्रत्येक मराठी मॅटरमध्ये. ऱ्हास ज्यासाठी आपण वापरतो त्यासाठी हे देखील आपल्याला पाठ करावं लागणार आहे. तसेच हृदयसाठी अल्टर प्लस 0 2 2 6. ब्रह्मसाठी म 0 2 2 7. भक्तीसाठी हे देखील आपल्याला पाठ करायचं आहे. डायरेक्ट जर तुम्ही मारलं तर या ठिकाणी आपला मार्क कटतो मित्रांनो. त्याच्यानंतर हे आता नाही अन्न आहे. अन्न ह्याच्यासाठी आता अर्ध न घेता ते पण चुकते. त्याच्यामुळे डायरेक्ट शॉर्ट कीजच पाठ करायची. अल्टर प्लस 0 2 3. अन्न हा शब्द जर आला असेल ला न मारण्यासाठी शिफ्ट मारून अर्ध न मारून पुन्हा पूर्ण न जर मारलं तर तो शब्द आपला चुकतो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्रोत देखील आपल्याला शॉर्ट कीज ती पाठ करायची आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, बरेच मला कमेंट्स आले की अर्ध झ साठी काय? अर्ध झ साठी हे देखील अतिशय महत्त्वाचं शॉर्ट की आहे. अल्टर प्लस 0 2 14. हे जर आपण त्याच ठिकाणी एंटर केलं तर अर्ध झ येते. तसंच त्याच्यानंतर शेवटचा महत्त्वाचा आहे डबल अवतरण चिन्ह आपल्याला वापरायचं असेल आणि 100% मराठी पॅराग्राफ असल्यामुळे येतेच. अल्टर प्लस 0 2 2 या ठिकाणी वापरून तुम्ही आपला परिचय आपल्या पॅसेजमध्ये चूक होण्यापासून वाचू शकता. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो हे झाले सर्व अतिशय महत्त्वाचे शॉर्ट कीज. मी जेवढे काय तुम्हाला शॉर्ट कीज सांगितलेले आहेत तेवढे शॉर्ट कीज मित्रांनो पाठ करून जा. टोटल शॉर्ट कीज 160. पण 160 शॉर्ट कीज आपल्याला पाठ करायची आवश्यकता नाही. म्हणजेच या ठिकाणी मराठी टायपिंगमध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला 100% मदत होईल. कधी? ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण शॉर्ट कीज पाठ कराल त्यावेळेस. मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता तुम्ही म्हणता सर असं कसं का म्हणले? पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी सांगणार नाही. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पण कधी सांगावं लागते मित्रांनो सबस्क्राईब करा. मग मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पुढे शेअर करत चला.